सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय. प्रियाज यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. माता रमाई यांचे जीवनचरित्र भाग 6 ला आपण सुरुवात करूया. डॉक्टर भीमराव आंबेडकर इंग्लंडवरून बॅरिस्टर व डॉक्टरेट या सर्वोच्च सन्मानाच्या पदव्या प्राप्त करून भारतात मुंबईस आपल्या घरी 14 एप्रिल 1923 रोजी भल्या पहाटे अचानक आपल्या घरी आले आणि त्यांनी आपल्या घराचे दार ठोठावले. रमाबाईंनी आपल्या पतीचा आवाज तात्काळ ओळखला आणि घाईघाईने येऊन त्यांनी स्वतः दार उघडले. पतिदेवांना समोर बघताच साध्वी रमाबाईंना अत्यानंद झाला. त्यांनी पतीच्या पायावर आपले डोके ठेवले आणि साहेबांचे दोन्ही बूट आनंदाश्रूंनी अक्षरशः भिजविले. रमाबाईंना 1913 ते 1927 या काळात एकूण 5 मुले व 1 मुलगी असे 5 अपत्ये झाली. त्यातला यशवंत तेवढा वाचला. बाकीचे गंगाधर, रमेश, राजरत्न व मुलगी इंदू ही मुले सव्वा वर्षाची असतानाच मरण पावली. भीमरावांना संतती सौख्य मिळाले नाही, त्यामुळे ते हादरून गेले. या दुःखातून त्यांना बाहेर पडणं कठीण गेलं. लाडक्या 4 बाळांना मूठ माती द्यावी लागली हे आठवलं की मन दाटून जाई. आयुष्यच ओस पडल्यासारखं वाटे. या मरणानं त्यांचं मातृत्वच हिरावून घेण्याचा सपाटा चालवला होता. मातृत्वाचे बुरुज ढासळलेले असतानाही रमाबाई डगमगल्या नाहीत. आता त्यांनी साहेबांच्या जनसेवेतच आपलं दुःख विसरून घेतलं. अपत्य दुःखानं जीवन शून्यतम झाल्यामुळे डॉक्टर भीमराव आंबेडकरांचे यावेळी संसारातून मन उडाले होते. राजरत्न ज्या खोलीत मरण पावला तिकडे ते त्यानंतर कधी फिरकलेच नाहीत. ते संन्यस्त वृत्तीने वागू लागले. रमाबाईंच्या उदरात राजरत्न होता त्यावेळी डॉक्टरांनी रमाबाईंची प्रकृती तपासली होती. त्यांनी खूप खस्ता खाल्ल्या होत्या. शरीर आतून पोखरले होते. त्यांना क्षय होऊ शकतो असे डॉक्टर म्हणाले होते. त्यामुळे आता बाळंतपण वर्ज्य करावं लागणार होतं. म्हणूनही ते संन्यस्त वृत्तीने वागत. 1919 व 1923 या काळात डॉक्टर आंबेडकर यांनी अस्पृश्यांच्या चळवळीची, मुक्तीसंग्रामाची सूत्रे आपल्या हाती घेतली होती. डॉक्टर आंबेडकर बॅरिस्टर होऊन घरी आल्याची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. त्यांच्या भेटीगाठीसाठी येणाऱ्या स्नेही, सोबती व चाहत्यांची, समाजकार्यकर्त्यांची त्यांच्या घरी सारखी वर्दळ असायची. आपल्या अस्पृश्य समाजातील एक व्यक्ती बॅरिस्टरीची खास पदवी घेऊन आल्याबद्दल पददलित अस्पृश्य बांधवांना आनंद होणे व अभिमान वाटणे साहजिकच होते. आता वकिलीची सनद काढून वकिलीच्या व्यवसायाकडे वळणे बॅरिस्टर आंबेडकरांना क्रमप्राप्त झाले होते. परंतु त्यावेळी कोर्टातून सनद काढण्याइतके पैसे त्यांच्याजवळ नव्हते. ही गोष्ट त्यांच्या मित्रांना व हितचिंतकांना कळताच त्यांनी उसनवार पैसे मिळवून दिले व बॅरिस्टर आंबेडकरांना वकिलीची सनद मिळवून दिली. लंडनहून बॅरिस्टरीची कायद्याची खास पदवी घेऊन आलेल्या व्यक्तीची वकिलीची सनद काढण्यासाठी पैसे उभारला आणि सनद काढून दिली असेही उदाहरण भारताच्या नव्हे तर जगाच्या इतिहासात शोधूनही सापडणे असंभव आहे. असे त्यांचे कौटुंबिक जीवन खारट, तुरट व गोड अनुभव घेत चालले असता रविवारी दिनांक 15/6/1924 रोजी रात्री 9 वाजायच्या सुमारास रमाबाई प्रसूत झाल्या. त्यांना मुलगा झाला. सर्वांना आनंद झाला. साहेबांनी मुलाचे नाव सुचविले राजरत्न. राजरत्न रंगाने निमगोरा व चेहऱ्यामोहऱ्यात थेट वडिलांसारखा होता. हातापायाचे पंजे व त्याची बोटे ही जणू काही वडिलांच्या पंजाच्या व बोटांच्या छोट्या मुसा होत असे वाटे. पैशांच्या अभावी आपल्या आत्तापर्यंतच्या मुलांची आबाळ झाली तशी आता स्थिती नाही याबाबत साहेबांना आनंद झाला. मुलाची चांगली निगा राखावी व जोपासना व्हावी म्हणून एक तात्पुरती नर्स ठेवण्याचे त्यांनी ठरविले. यासाठी कोणी हिंदू नर्स तयार होईना. एक ख्रिस्ती नर्स मिळाली. ती आठवड्यातून 2दा येऊन रमाबाईंना व राजरत्नाला पाहत असे व ते उपचार, टॉनिक देत असे. साहेब कोर्टातून आले की ऑफिसात कपडे उतरवून ते घरी जात व मुलाला खेळवीत बसत. अगर त्याला अंगाखांद्यावर घेऊन चाळीतील लोकांशी गप्पा मारीत. साहेब आपल्या संसारात आता रमू लागले असे सर्वांना वाटू लागले. रमाईच्या आनंदाला सीमा नव्हती. यशवंतचा संधिवाताचा आजार अधूनमधून वर डोके काढे तेव्हा रमाबाईचा जीव खालवर होई. अशावेळी लक्ष्मीबाई यशवंताकडे पाहत असत. साहेब सर्वांकडे जातीने लक्ष देत. आसपासच्या कुटुंबवत्सल बाया जे गावठी उपाय सुचवत ते त्या करीत. राजरत्न 1.5-2 वर्षांचा होईपर्यंत रमाबाईंनी त्याच्या दंडात गळ्यात अनेक काळे दोरे व ताईत बांधले होते.
त्यांच्या मानसिक समाधानासाठी साहेब हे सर्व प्रकार रमाबाईंना करू देत. इतके करूनही राजरत्नाला 1926च्या जुलै महिन्यात निमोनिया झाला. परिवारातील सर्वजण रात्रभर जागरण करीत, शुश्रूषा करीत 19 जुलैला साहेब हायकोर्टात गेले. सकाळी 11 वाजता ताप जास्तच वाढत गेला. साहेबांना निरोप देण्यासाठी शंकर हायकोर्टात धावत गेला. साहेब 4:30 वाजता आले, पण राजरत्न 4 वाजताच निष्प्राण झाला होता. साहेबांनी जो हंबरडा फोडला, ते भिंतीवर डोके आपटून मोठमोठ्याने रडू लागले. रमाबाईंच्या अवस्थेचे वर्णनच करता येणे शक्य नाही. सारे घर शोकात बुडाले. राजरत्नाच्या मृत्यूमुळे साहेबांचे मन शतदहा विदीर्ण झाले होते, याबद्दलचे स्पष्ट चित्र त्यांनी श्री दत्तोबा पवार यांनी पाठवलेल्या दिनांक 19/8/1928च्या पत्रात दिसते. 3 मुलगे आणि एक गोजीरवाणी सुंदर मुलगी, भाग्यवंत आणि वंशाला भूषणावह होतील अशी पोटची 4 लेकरे जमिनीत गाडून आम्ही नवरा बायकोने आत्तापर्यंत संसार केला, आणि राजरत्नाच्या मृत्यूने आम्हावर वज्राघात करून आम्हाला आमच्या आयुष्यातून उठविले. राजरत्न गेला आणि आमच्या आयुष्याचे व संसाराचे सहारा वाळवंट झाले. आमची मुले देवाघरी गेली आणि आमच्या जीवनातील ज्योत माळवली. आम्ही आमचे दुःख विसरू शकत नाही. आकाशात ढगामागून ढग येतात व जातात, तसे दिवसामागून दिवस आमच्या आयुष्यात येतात आणि जातात. साहेब भेटीस येणाऱ्या लोकात लहान थोर स्त्री पुरुष असत. गुरुवारी सकाळी भेटीसाठी लोक आले. त्यांच्यामध्ये 70 वर्षांची एक साहेबांची नातलग वृद्ध स्त्री होती. तिच्या पायाला हात लावून साहेबांनी तिला नमस्कार केला. तेव्हा ती आपल्या अश्रू पुसत म्हणाली, देव तुला 100 वर्षांचा आयुष्य देई भिवा. यावेळेस तुझी बाई व बाबा पाहिजे होती रे. डॉक्टर आंबेडकरांच्या वडिलांनी त्यांची जन्मकुंडली करून ठेवली होती. 1917च्या डिसेंबरमध्ये ती त्यांनी मालाड येथे राहणाऱ्या डिसोजा व त्यावेळच्या सुप्रसिद्ध ज्योतिषाला दाखवली. डिसोजाने वर्तवलेले साहेबांचे जीवन भविष्य खरे झालेले मी 1923 ते 1956 पर्यंतच्या काळात पाहिलेले आहे, असे डॉक्टर बाबासाहेबांचे चरित्रकार खैरमोडे म्हणतात. एकदा साहेबांनी आपल्या वडिलांचे श्राद्ध ठरवले. त्या प्रित्यर्थ डी.सी. मशीनच्या बोर्डिंगमधल्या विद्यार्थ्यांना मटण माशाचे जेवण देण्याचा आपला नियोजित संकल्प त्यांनी रमाबाईस सांगितला. त्यावर त्या म्हणाल्या की श्राद्धासाठी मटण माशाचे असे जगावेगळे जेवण कोणी देते का? आणि त्या साहेबांशी वाद घालू लागल्या. परंतु साहेब ठरले पक्के हट्टी. ते निर्णायक म्हणाले, तुला जर हे पसंत नसेल तर जेवण तयार करत नसशील तर मला तसे तू सांग, म्हणजे या साऱ्या मुलांना मी हॉटेलात घेऊन जाईल व हवे असलेले जेवण त्यांना खाऊ घालेन. साहेबांचा हा ठाम निर्धार ऐकून रमाबाईंनी तडजोड केली. 50-60 लोकांना पुरेल एवढे मटण माशाचे जेवण तयार केले. त्या विद्यार्थ्यांना यथेच्छ खाऊ घालून त्यांनी साहेबांचा संकल्प पूर्ण झाला. बॅरिस्टरीचा व्यवसाय सुरू केल्यापासून काही केसेस अधूनमधून डॉक्टर बाबासाहेबांना मिळत. सातारा जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील गोसेवाडी गावच्या महारकीची एक केस डॉक्टर साहेबांना मिळाली. त्यांची नगद फी 300 रुपये त्यांना मिळाली होती. हे सारे पैसे धोत्राच्या सोग्यात घालून घरी घेऊन साहेब आले व उभ्या उभ्याच रमाबाईंपुढे ओतले. रमाबाई पाहतच राहिल्या. साहेब रमाबाईंकडे पाहून म्हणाले, हे घे, किती पैसे पाहिजेत ते. मी संसाराकडे लक्ष देत नाही, मुलाबाळांची काळजी वाहत नाही, अशी सारखी माझ्या नावाने ओरडतेस ना. हे घे पैसे आणि मोजून किती आहेत ते मला सांग. रमाबाईंनी सारे पैसे गोळा केले. 20 रुपयांची एक चवड अशा त्यांनी 11 चवडी रचल्या आणि साहेबांकडे पाहून त्या म्हणाल्या, हे सारे पैसे 11 चवडी आहेत. साहेब काहीशा लटक्या रागाने म्हणाले. तेव्हा रमाबाई म्हणाल्या, पैसे किती ते मी काय सांगू, ते तुम्हाला ठाऊक. तुम्ही हजारो पैसे मोजता, तसे मला थोडेच मोजता येतात. मी अडाणी बाई, मी तुमच्यासारखे थोडी शिकलेली आहे. आणि मग दोघेही मनमोकळेपणाने हसू लागले. हसता हसता साहेब म्हणाले, अगं, तू अशी अडाणी आहेस म्हणूनच बरे आहे, नाहीतर तू मला जास्तच हैराण केली असतेस. एकदा भाविक रमाबाईने पंढरीच्या विठोबाचे दर्शन घ्यावे असा ध्यासच घेतला होता. पंढरपूरला जाऊन तसे दर्शन त्यांना कसे मिळणार?
दुरून दर्शन घेण्याची कल्पना तर स्वाभिमानी डॉक्टर बाबासाहेबांना सहनही होत नव्हती. गोष्ट निघताच साहेब रमाबाईंची समजूत घालण्यासाठी म्हणाले, जेथे भक्तांना विठोबाचे दर्शनही मिळत नाही ते पंढरपूर काय कामाचे? तू खंत करू नकोस. त्यागपूर्ण जीवन घालवीत सदाचारी राहून आपण दलितांची निरपेक्ष सेवा करू आणि येथेच दुसरे पंढरपूर आपण निर्माण करू. अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी डॉक्टर आंबेडकर यांनी अनेक लढे दिले. त्यात अस्पृश्य महिलांचा मोठा वाटा आहे. महिलांना त्यांनी निर्भयतेने जीवन जगण्याची शिकवण दिली. ते म्हणत, स्त्री जात ही समाजाचा अलंकार आहे. आपल्या मुलाबाळांना आपल्या कुटुंबाचा आणि कुळाचा नावलौकिक स्त्रियांच्या शीलावर अवलंबून आहे. स्त्री ही गृहलक्ष्मी तशीच सुसंस्कारित समाज निर्माण करणारी आहे, हे डॉक्टर साहेबांनी ओळखले होते. म्हणूनच त्यांनी स्त्रियांची स्वतंत्र संघटना बांधली व त्यांच्याच जागृती करावी असे ठरवले. त्यासाठी त्यांनी रमाबाईला तयार केले. महिलांची चळवळ वाढू लागली. महिला शक्ती जागृत झाली. रमाबाई त्याचे कुशल नेतृत्व करीत होत्या. जे हॉस्पिटलच्या आवारात महिलांच्या सभेत रमाबाई धीटपणे बोलल्या. त्या भाषणात टाळ्या पडल्या. रमाबाईंच्या कार्याने डॉक्टर साहेबांची चळवळ महिला क्षेत्रात उजळून निघाली. दलित महिला जागृतीचे एक नवे पर्व रमाबाईंच्या नेतृत्वाने सुरू झाले. दलित महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि रमाबाईला या पावन कार्यात धन्यता वाटू लागली. रोज हेच कार्य आणि हाच ध्यास होता. त्यांनी त्यात स्वतःला झोकून घेतले. रमाबाईंच्या काटकसरीमुळे डॉक्टर बाबासाहेब आपले अपूर्व राहिलेले शिक्षण पूर्ण करू शकले. रमाबाईंच्या काटकसरीमुळे डॉक्टर बाबासाहेब राजगृह बांधू शकले. स्वतःच्या ग्रंथासाठी भव्य इमारत बांधणारा ज्ञानवेडा जगात सापडणार नाही. ग्रंथांवर त्यांचे विलक्षण प्रेम होते. ग्रंथ म्हणजे त्यांचे जीवन याची जाणीव रमाबाईंना होती. त्या त्यांना ग्रंथ विकत घेण्यास उत्तेजन देत. राजगृहातील ग्रंथसंपदेचा डॉक्टर बाबासाहेब यांच्याप्रमाणेच त्यांनाही अभिमान वाटे. या ग्रंथांनी माझ्या साहेबांना एवढं मोठं केलं असं त्या म्हणत. डॉक्टर बाबासाहेबांच्या ज्ञाननिष्ठेला कोणी आव्हान करू शकणार नाही. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांना उत्तर देणारा उभ्या विश्वात कोणी झाला नाही. पती भूक तहान विसरून ग्रंथ वाचतात. समाधिष्ठ आहेत. रात्रीच्या जेवणासाठी आवाज देऊनही समाधी भंग पावत नाही. ते उपाशीच रात्रभर वाचत राहिले व त्यांच्यासाठी उपाशीच रमाबाई जगत राहिल्या. एक स्त्री अखिल मानवांचा उद्धार करणारा महापुरुष घडवू शकते याचे विश्वातील मूर्तिमंत दुर्मिळ उदाहरण म्हणजे रमाबाई. आणि ह्यातच रमाबाईंची महानता आहे. साहेबांनी आपला स्थूलपणा कमी करण्यासाठी उपास करण्याचे ठरविले. त्यांच्यासोबत शिवतरकर, धोंडू नारायण गायकवाड, फासे वगैरे मंडळींनी उपवास सुरू केला. पण ही मंडळी 2 दिवसात पेंगाळली. साहेबांनी 6 दिवस उपवास केला. ते फार क्षीण होऊ लागले. क्षीण दिसू लागले. ही वार्ता रमाबाईंना समजली. त्या ऑफिसमध्ये गेल्या व हे उपवासाचे वेळ सोडा म्हणून विनवू लागल्या. का कोणास ठाऊक, पण यावेळी साहेबांनी रमाबाईचा सल्ला आढेवेढे न घेता ऐकला आणि उपवास सोडला. ज्या लोकांनी उपवास लवकर सोडला म्हणून साहेब त्यांची चेष्टा करीत होते, ते आता साहेबांची चेष्टा करू लागले. तेव्हा साहेब म्हणाले, अहो, बायकोने सांगितले म्हणून उपवास सोडला. आयुष्यात एकदा तरी तिचे ऐकले पाहिजे. आणि स्वतःच खूप हसू लागले. लोकही त्यांच्याबरोबर मनमुराद हसले. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय.